नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी सीमा काळे। जे पाहिले तेच दाखवणारे या ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सांगलीच्या युवकांनी 3 सुवर्ण पदके व सिल्वर पदके पटकावून सांगलीचे नाव गाजविले। आवाज मीडियाचा स्पेशल रिपोर्ट। नेपाळ येथील काठमांडू येथे दशरथ रंगशाळा स्टेडियम येथे 24 मे ते 26 मे रोजी कराटे स्पर्धा आयोजित केल्या होत्या। त्यामध्ये भारत, नेपाळ, बांगलादेश, कुवेत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, पाकिस्तान या देशाच्या 2000 खेळाडूंनी भाग घेतला होता। त्यात सांगलीतून ट्रेडिशनल कराटे डे असोसिएशन ऑफ सांगली च्या 14 खेळाडूंनी सहभाग घेतला होता। त्यात सांगली वाडीचे 2 खेळाडूंनी व सांगलीचे 3 खेळाडूंनी आपल्या सांगली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करून 3 सुवर्ण पदके व 2 सिल्वर पदके मिळवली असल्याने सांगलीत ते परत असता त्यांचे स्वागत या खेळाडूंचे करण्यात आले। यावेळी पालक व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एकही सामाजिक राजकीय पक्षाचे नेते पुढे सरसावले नसल्याने खेळाडूंनी खंत व्यक्त केली आहे। कारण ही मुले अत्यंत गरीब परिस्थितीत असून कुणाचे वडील गवंडी काम तर बिगारी काम करतात तर काही नोकरी करतात असे समजते। अशा मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी सांगली येथील आवाज मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या मुलाखती घेऊन प्रसिद्धी देण्याचे ठरवले असून हे पाहून या होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे। या खेळाडूंना ट्रेनिंग देणारे प्रशिक्षण हमजे खान मुजावर यांनी स्वतःचा कोणताही व्यवसाय न करता पाश्चात्य देशाचे खेळ शिकवण्याचा निर्धार केला आहे आणि 2014 साली कराटे, सेल्फ डिफेन्स, जुडो, तायक्वोंदो, किक बॉक्सिंग सारखे खेळ शिकवण्यास त्रिमूर्ती कॉलनी येथील एका मंदिराच्या मोकळ्या जागेत सुरुवात केली असून आज वयोमर्यादा 5 वर्षा मुला-मुलींना शिक्षण घेताना दिसतात। आज सांगलीसह जिल्ह्यात त्यांच्या शाखा आहेत। अशा या शिक्षकांचा आवाज मीडियाचे संपादक अरुण मोडक यांनी घेतलेली छोटीशी मुलाखत पाहायला विसरू नका। ट्यूबवर, यूट्यूबवर, फेसबुकवर व सबस्क्राइब करा। मी कराटे शिकते। आत्ताचा युग कसा आहे, डेंजरस आहे। मुलींसाठी असं रस्त्यावर एकटं फिरत असं प्रोटेक्शन नाही आहे। त्याच्यासाठी मी स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी कराटे शिकते। मी शिकाई पण खेळते, किक बॉक्सिंग सगळं मी स्टार्ट केलेलं आहे। हे माझ्या सरांचं नाव हमजे खान मुबारक मुजावर आहे। हे माझ्याबरोबर ह्या सगळ्या पण शिकतात। बोल हा बोल। आम्ही हे शिकायला लागलो म्हणून आम्हाला याचा पुढं फायदा होणार आहे। याचा ॲडव्हान्टेज आम्हाला पुढच्या लाईफसाठी ते होणार आहे। माझं नाव सलीम सिकंदर चौधरी। मी राहणार संगरवाडी विजय कॉलनी गोटखेडे प्लॉट। मी हमजेद खान मुजावर या सरांकडे शिकायला आहे। जरी 2 वर्ष झाले सरांकडे मी शिकायला आहे। ह्या महिन्यात झालेले 24, 25, 26 नेपाळमध्ये मॅचेस झाले, त्यामध्ये सिल्वर पदक मला बसलेलं आहे। तुझं नाव? माझं नाव अभिषेक अरुण मोरे आहे। मी सांगलीवाडी येथे तानंदूर प्लॉट झाशी कॉलनीमध्ये राहणार आहे आणि माझी 12वी सायन्स झालेला आहे। तू याकडे कसा वळलास? मला लहानपणीपासून आवड आहे। मी 7 वर्ष झाली मी कराटे ह्याच्यात शिकत आहे। मग कुणाकडे शिकतोस? मी हमजे खान मुजावर सरांकडे शिकत आहे। किती वर्ष शिकतेस? 7 वर्ष। बरं, आता तुम्ही जे ह्या चॅम्पियनशिपला गेला होता, कुठे गेला होता? नेपाळ, म्हणजे 25, 26, 27 येथे होणाऱ्या नेपाळ इंटरनॅशनल ह्याच्यात। ह्याच्या अगोदर कुठले खेळायस? ह्याच्या अगोदर मुंबई, MK, AIKF सगळं। त्यामध्ये तुला काय काय मिळालं पद? MK मध्ये गोल्ड आहे आणि AIKF ला सिल्वर आहे। आज तुला काय मिळालं? आज मला सिल्वर मेडल मिळालं आहे। किती वजनाखाली? आज 60। माझं नाव विश्वास संभाजी कायल। मी राहणार दुर्गानगर MIDC मिरजमध्ये। तर 24, 25, 26 मेला झालेल्या नेपाळ इथे इंटरनॅशनल कॅम्प, त्यामध्ये माझा गोल्ड मेडल बसलेला आहे। गोल्ड मेडल बसला। तुझं शिक्षण? 12th सायन्स झालेलं आहे विलियम कॉलेज सांगलीला। मग आता जे तू गेला, मग तुझी घरची परिस्थिती काय? माझी घरची परिस्थिती, बाबा ड्रायव्हर आहेत आणि आई हाऊसवाईफ आहे। एवढी काही बँकग्राऊंड खास नाही आहे। मग तुला शिकायची आवड का निर्माण झाली? शिकायची आवड लहानपणापासूनच होती। टी व्हीमध्ये ॲक्शन फिल्म्स हे लागतात, त्याच्यावरून शिकून म्हणजे असं आम्हाला काहीतरी करू वाटलं। म्हणताना अशीच निवड निर्माण झाली
मी कराटे क्लास जॉईन केला. मग कुणाकडे जॉईन केलं? हां, हा कराटे क्लास कुणाकडे जॉईन केला? ग्रँड मास्टर हमीज खान मुजावर सरांकडे हां? जॉईन केला. ग्रँड मास्टर हमीज खान मुजावर सरांकडे. आमची घराची परिस्थिती नॉर्मल मिडल क्लास आहे. म्हणजे आज मला सांगतो तुझं शिक्षण किती झालं? शिक्षण माझं सायन्स स्ट्रीममधनं 12 झालेलं आहे कंप्लीट. मग तुला ह्याचा नाद कसा लागला या? लहानपणीपासून ॲक्शन मूवी वगैरे बघून त्यात इंटरेस्ट वाटला. हां, इंटरेस्ट वाढल्यानंतर मग तू कुणाकडे जॉईन करलास? मी आमच्या खान मुजावर, वडीलच आमचे. वडीलच आहेत, हां. म्हणजे वडिलांच्याकडे तू शिकलास? हो हां, मग मला सांग की बाबा तू हे वडिलांच्याकडे शिकलास बरोबर बघून बघून शिकलास का? हो, बघून त्यांनी पण शिकवलं, मी पण थोडं बघून शिकलो. हां, मग तू आता कुठे गेला होता म्हणजे खेळायला? मला 10-2 विन झालो मी. 10-2. माझे 10 समोरच्याचे 2. नंतर ह्या पुढचं तुझं मानस काय असणार? ह्यानंतर आर्मी नेव्ही यात ट्राय करायचं. ट्राय करणार. हां. मग आज मला सांग की आता तुझी आता एक शिकवतोस, मग तू पण काय ह्याच्या अगोदर म्हणजे तू पुन्हा म्हणजे दुसरीकडे कुठे गेलास का? म्हणजे सर सोडून तू कुठे दुसरीकडे गेलास? सर सोडून तर नाही, कारण सगळे स्टुडंट बरोबर सर येतच होते. हां. तरी मी मुंबईला MK मॅचेस AIK वगैरे खेळून आलो. त्यात काय मिळालं? त्यात MKला गोल्ड, AIK सिल्वर. ओके, थँक्यू. माझं नाव ओजस अमिता इनामदार. मी राहणार हॅपी होम सोसायटी माधवनगर रोड बायपास इथे राहतो. माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे, BBA कंप्लीट केलेलं आहे मी. आणि मी ट्रॅडिशनल कराटे डो असोसिएशन यांचे ग्रँड मास्टर हमजे खान मुजावर यांच्याकडे कराटे प्रशिक्षण घेत आहे. आत्ता मेमध्ये 24 ते 26 मे रोजी नेपाळ येथे पार पडलेल्या इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये मी गोल्ड मेडल मिळवलेलं आहे 55 वजनी किलो गटात. ती कुणाबरोबर लढत झाली? तिथं माझी नेपाळ, बांगलादेश, कुवेत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड यांच्यासोबत टुर्नामेंट झाली. माझी फायनल मॅच दक्षिण आफ्रिकासोबत झाली होती, तर तिथं मी 12-2 गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. ह्याच्या पुढचा तुझा मानस काय? याच्या पुढचा मानस बघायला गेलं तर मला ऑलिम्पिकमध्ये देशासाठी गोल्ड मेडल मिळवायचं आहे. त्यासाठीच माझे प्रयत्न चालू आहेत. नमस्कार, मी अरुण मोडक. आवाज मीडियाच्या स्टुडिओमध्ये आपल्या इथं जुडो कराटे चॅम्पियन हमजे खान मुजावर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांनी सांगलीत म्हणजे कराटे क्लासेस वगैरे सर्व घेतात, जुडो कराटे क्लासेस घेतात. त्यातूनच त्यांनी आपल्या सांगलीचे नाव नेपाळमध्ये नेऊन वैभवास आणले आहे. आपल्यासोबत त्यांच्याकडेच आपण जाणून घेणार आहोत की बाबा त्यांनी कशा पद्धतीनं म्हणजे या मुलांना शिकवतात आणि कशा पद्धतीने त्यांनी म्हणजे तिथं गोल्ड मेडल किंवा सिल्वर मेडल मिळवलं हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव काय सर? हमजे खान मुजावर. मला सांगा की सर तुम्ही जे क्लासेस घेता हे कशा पद्धतीने क्लासेस घेता, कोणकोणते क्लासेस घेता ते जरा तुम्ही मला सांगू शकाल? मी जवळजवळ एक 28 वर्षापासून मी कराटेचे क्लासेस घेतोय. मी ब्लॅक बेल्ट झालो 1989 मध्ये. बरं. माझे मास्टर विजय रामदास सर होते. त्यांनी आम्हाला शिकवलं. आझाद मंडळमध्ये आम्ही सुरुवात केली कराटेची. बरोबर. त्यानंतर मग आम्ही स्पर्धा खेळत गेलो, ब्लॅक बेल्ट झालो. सध्या मी ब्लॅक बेल्ट 5th डिग्री आहे. ब्लॅक बेल्टमध्ये असे डिग्री असतात, फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री असतात. 5th डिग्री आहे. त्यानंतर मी क्लासेस ब्लॅक बेल्ट झाल्यानंतर क्लासेसला मी चालू केला. नंतर बरेचसे मुलींचे क्लासेस होते, मुलांचे क्लासेस होते. आता सध्या अजून घेतोय मी क्लासेस. आपल्या क्लासचं नाव काय? माझ्या क्लासचं नाव ट्रेडिशनल कराटे असोसिएशन ऑफ सांगली. बरं. आज मला सांगा की बाबा तुम्ही बाबा कुठे घेताय क्लासेस? मी आता माझा जो क्लास आहे तो सम्राट राय मंडळ सांगली तिथे आहे आणि त्रिमूर्ती कॉलनीत सांगली. तिथं दोन ठिकाणी माझा क्लास आहे. पण तरी सुद्धा माझे विद्यार्थी ते पण क्लासेस घेतात. आपले कलानगर, निर्जला आहे, परत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी माझे क्लासेस आहेत. बरं. मला सांगा तुमच्याकडे आता किती विद्यार्थी तुमच्याकडे म्हणजे जुडो कराटे शिकतात? आता ओव्हरऑल सगळं बघायचं म्हटलं तर मुलं मुली मिळून जवळजवळ 350-400 मुलं आहेत. बरं. आज मला सांगा की 300-400 जी मुलं आहेत यांना मुलांना तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही एकटे तुम्ही शिक्षक आहात? नाही, आता 2 क्लास मी घेतो. माझे जे विद्यार्थी आहेत, ब्लॅक बेल्ट विद्यार्थी वगैरे आहेत, त्यांना मी क्लासेस वगैरे चालू करून दिले. त्यांनी ते क्लासेस घेतात. बरोबर. ते माझ्या अंडरच असतात क्लासेस. त्यांना काय म्हणजे कुठं अडथळा येत असेल त्यांना तर मी जाऊन तिथे क्लास वगैरे सॉल्व्ह करतो. बरोबर. आज मला तुम्ही सांगा बाबा तुम्ही सम्राट राय मंडळसारख्या ठिकाणी तुम्ही त्रिमूर्ती कॉलनी किंवा या ठिकाणी क्लासेस घेता, पण क्लासेसमध्ये घेत असेल त्यांचं टायमिंगचं काय असते? हां, आता म्हणजे टायमिंगचं कसं आहे, संध्याकाळी 6 टायमिंग 1-1 तास क्लास असतो आमचा. बरोबर. संध्याकाळी 6 ते 7 एक ठिकाणी क्लास आणि 7 ते 8:30 पर्यंत दुसऱ्या ठिकाणी क्लास असतो. कशा पद्धतीचे आणि काय काय शिकवलं जातं त्यांना?
आता कराटे बरोबरच आम्ही जिडो, हम्म. तायकोंदो, हम्म. त्यानंतर चायकोंदो म्हणून आहे, किक बॉक्सिंग म्हणून आहे प्रकार आहे. बरं. हे सगळं घेतो. मी स्वतः जिडो युनिव्हर्सिटी प्लेअर आहे. हम्म. त्याचबरोबर तायकोंदो पण मी स्वतः सराव केला, मी खेळलोय. बरं. ब्लॅक बेल्ट तर कराटेमध्ये आहेच. हम्म. त्याशिवाय बाकीचे जे लाठी म्हणा किंवा नॉनचॉक एक प्रकार असतो ते कराटेमध्ये, हम्म. ते सुद्धा मला येत असल्यामुळे मी मुलांना सगळं तऱ्हेचं ओव्हरऑल सगळं फिजिकल फिटनेस जे आहे हम्म. ते सगळं मुलांना मी देतो. आज मला सांगा, तुम्ही हे जुडो कराटे वगैरे तुम्ही सगळं शिकवताय, म्हणजे मुलांना जर समजा एखादं कुठलं संकट निर्माण झालं त्यांच्यावर, तर ते त्यांना तिथं ते त्याचा उपयोग होऊ शकतो. होऊ शकतो. म्हणजे कशा पद्धतीने होऊ शकतो? म्हणजे कराटेमध्ये कसं आहे, मोकळ्या हाताने केलेली लढाई, म्हणजे करा म्हणजे हे दोन शब्द जापनीज शब्द आहे कराटे. बरोबर. दोन शब्दांनी बनलेला आहे. करा म्हणजे हात आणि ते म्हणजे मोकळे, म्हणजे मोकळ्या हाताने केलेली लढाई. नुसतं लढाई करून ह्यात चालत नाही, तरी पण स्वतःचं स्वसंरक्षण हा एक मेन प्रकार आहे यात. तर कराटे मारामारी बरोबर स्वतःचं संरक्षण अवघड प्रसंगातून सही सलामत आपण बाहेर कसं पडावं हे पण, म्हणजे जेणेकरून जर समजा आपल्याला कुठला हल्ला झाला तर ते जर बाबा व्यवस्थित बचाव करून व्यवस्थित, म्हणजे जसं आता तुम्ही मुलांना जसं शिकवताय, म्हणजे आताच्या या पिढीमध्ये, की आताची युवक पिढी आहे, या युवक पिढीमध्ये बरीच म्हणजे हाणामाऱ्या होतात वगैरे होतात, आणि मुलींना म्हणजे परत स्वतःचं संरक्षण करायसाठी, त्यासाठी मुलींना तुम्ही कशा पद्धतीने शिकवता? मुलींना पण काय ठिकाणी आमचे म्हणजे मुली प्रशिक्षक पण आहेत. त्यांना पण म्हणजे ह्या पद्धतीनं थोडंसं जास्त मुलींनी, आता माझं मत आहे की बाबा मुलींनी जास्त हे शिकावं, जास्तीत जास्त इन्व्हॉल्व्ह व्हावं, आणि मुलांच्या पेक्षा मुलींना गरज असल्यामुळे मुलींनी ह्यात जास्त. आज तुमचं बाबा ट्रेडिशनल जे कराटे जे तुमचं असोसिएशन आहे, या माध्यमातून तुम्ही कुठंपर्यंत म्हणजे तुम्ही कुठंपर्यंत खेळायला मुलं पाठवली? मुलं आता बरेच ठिकाणी आम्ही, म्हणजे पहिल्यापासून आम्ही बरेच वर्ष, आता मी स्वतः खेळत होतो. त्यानंतर आता माझे विद्यार्थी, मी आता खेळायचं बंद केलं, आता विद्यार्थी पण खेळतात आता. तर आता रिसेंटली म्हणजे आता एक 7-8 दिवसापूर्वी आम्ही नेपाळला गेलो होतो. नेपाळहून आलोय. किती मुलं गेलो? ते आम्ही 14 मुलं गेलो होतो. त्यातले एक 5-6 मुलांचा नंबर बसला. काठमांडू नेपाळमध्ये झालेल्या स्पर्धेत आपले एक 5-6 विद्यार्थी आहेत. सलीम चौधरी आहेत, परत अभिषेक मोरे आहे, साहिल मुजावर आहे, ओजस इनामदार आहे, विशाल काळे आहे, असे 5-6 जणांनी चांगले नंबर वगैरे फर्स्ट सेकंड काय असं ते इंटरनॅशनल स्पर्धेत त्यांनी ते नंबर मिळवले. त्यात गोल्ड मेडल मिळालं, कुणाला सिल्वर मेडल मिळालं. म्हणजे कोणकोणत्या देशांनी यात भाग घेतला होता? यात नेपाळ बरोबर भारत, श्रीलंका, परत बांगलादेश होतं, त्यानंतर इंग्लंड आहे, नायजेरिया आहे, कुवेत आहे. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे किती तिथं मुलांचा सहभाग होता? जवळजवळ 2,000 ते 2,500 मुलांचा सहभाग त्यात सहभाग होता. त्या स्पर्धा नेपाळ कराटे फेडरेशन, नेपाळ शोतोकान कराटे फेडरेशन यांनी आयोजित केल्या होत्या. बरं. त्यात म्हणजे तुम्हाला प्रशस्तीपत्र तुमच्या? हो, मुलांना प्रशस्तीपत्र वगैरे मिळालं, मेडल वगैरे मिळाले. आज मला सांगा की बाबा त्याला किती खर्च आला म्हणजे त्या मुलांना जायसाठी? जवळजवळ 15,000 ते 20,000 रुपये खर्च प्रत्येकाला, कारण ही निमंत्रित स्पर्धा असल्यामुळे स्वतःच यात जो खर्च आहे स्वतःच करायचा होता. याबाबत तुम्ही बाबा कुठल्या मंत्र्यांना, कुठल्या म्हणजे राजकारणी लोकांना तुम्ही भेटून त्यांच्याकडे मदत मागण्याचा प्रयत्न केला का? नाही, आता तसं काय म्हणजे बरेच जणांना आम्ही प्रयत्न केला, पण त्यांनी म्हटले बघूया, म्हणजे असं म्हणजे जास्त काय त्यांनी त्यात लक्ष दाखवलं नाही. म्हणजे मुलं खेळायला जातात त्यांना प्रोत्साहन दिलं नाही. म्हणजे मला काय म्हणायचं की बाबा नुसते तोंडाच्या अफवा असतात, आम्ही खेळाडूंना चांगल्या प्रकारे सहकार्य करू वगैरे असं सांगतात, पण नाही, बरेच ठिकाणी फक्त जावं तुम्ही. काय ठिकाणी थोडेफार प्रयत्न केला काय पालकांनी, पण त्यांना ते अपयश नाही. म्हणजे लोकांना नुसतं तोंडानं बोलण्याचा अधिकार आहे, म्हणजे बोलतात फक्त, पण ते प्रत्यक्षात ती कृती केली जात नाही. यामुळे तर आपल्या म्हणजे या देशातील प्रगती म्हणजे खुंटत आहे. आज तुम्ही मला सांगा की बाबा तुम्ही सगळं केलंय, पण तुमचा आता पुढचा मानस काय? माझं एवढंच मानस आहे की माझी मुलं, माझे विद्यार्थी जे आहेत ते ऑलिम्पिकमध्ये मला दिसावं, ऑलिम्पिक स्पर्धेत खेळावं एवढंच मला वाटतंय. आजपर्यंत बरीचशी मुलं बाहेर जाऊन खेळत होती. आता ऑलिम्पिकला पण आता 2020 पासून कराटे जपानमध्ये ऑलिम्पिक आहे 2020ला, तर तिथं आता ऑलिम्पिक मध्ये कराटे खेळ इन्व्हॉल्व्ह झालाय. तर त्या गेम मध्ये माझे विद्यार्थी दिसतील एवढंच मला
बरं, आज मला सांगा, तुम्ही आता इथे तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला आहे. स्टुडिओमध्ये आला, मी तुम्हाला आणखीन एक प्रश्न असा विचारतो की या राज्यकर्त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? राज्यकर्त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता की बाबा ही जी मुलं आहेत त्यांना मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? त्यांना काय सांगू शकता? त्यांना एवढंच सांगू शकतो की आता तो त्यांचा स्वतःचा प्रश्न आहे की त्यांनी ते कुणाला मदत करायची काय करायचं, तरी पण सुद्धा त्यांनी एवढंच हे करू शकतो की त्यांना विनंती करू शकतो की बाबा त्यांनी जी मुलं चांगली मुलं आहेत, जी गरीब मुलं आहेत, त्यांनी बाहेर जाऊ शकत नाहीत, त्यांची परिस्थिती नाही, निदान अशा मुलांना त्यांनी जवळ घेऊन त्यांना स्पॉन्सर करून बाहेर पाठवून म्हणजे त्यांना म्हणजे उत्तेजन करून आपल्या जिल्ह्याचं म्हणा किंवा राज्याचं म्हणा किंवा आपल्या देशाचं नाव लौकिक करावं असं मी त्यांना तेवढं संदेश तुम्ही हे करताय. अशा प्रकारे आपण आवाज मीडियाच्या माध्यमातून हमजे खान मुजावर यांची मुलाखत घेतली. पण त्यांना आम्हाला एक शेवटचा जाता जाता प्रश्न विचारला, ही जी मुलं आहेत ही मुलं स्वतःचं शिक्षण करत करत घरची परिस्थिती त्यांची काय? त्यांची हालाकीची परिस्थिती त्यांची हालाकीचीच आहे. त्यामुळे काय एवढं म्हणजे जास्त म्हणजे मोठी असे म्हणजे लो लेवलची मिडल क्लासची मुलं आहेत, काय काय एकदम लो लेवलची क्लास मुलं आहेत. त्यामुळं ते शिक्षण करत करत हे करत असतात. शिक्षण म्हणजे करत असतात. पण तुमचं एक बाबा तुमचं एक ध्येय आहे की बाबा ही मुलं बाबा चांगल्या मुद्द्यावर जावीत किंवा त्यांना खेळाडूंना प्राधान्य मिळावं, या सर्टिफिकेटच्या आधारे त्यांनी कुठेतरी चांगलं सर्व्हिस वगैरे मिळावं अशी तुमची इच्छा, गव्हर्नमेंटची सर्व्हिस मिळावी एवढंच इच्छा. अशा प्रकारे आवाज मीडियाच्या माध्यमातून आपण हमजे खान मुजावर जुडो कराटे स्पेशलिस्ट यांच्याकडनं आपण जाणून घेतलं आणि त्यांच्याकडून आणखीन आपण काहीतरी जाणून घेणार आहोत की इथून पुढे जर समजा बाबा येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या या म्हणजे कालावधीमध्ये आता 2019ची निवडणूक आलेली आहे, पण मोठमोठे नेते लोक असं सांगतात की बाबा खेळाडूंना चांगलं प्रोत्साहन देऊ, खेळाडूंना हे करू ते करू, तोंडी बोललं जातं पण प्रत्यक्षात काही त्यांना कुठल्या प्रकारे मदत केली जात नाही. आम्ही आवाज मीडियाच्या माध्यमातून आपण सर्व राज्यकर्त्यांना आम्ही एक संदेश देऊ इच्छितो की बाबा ही जी आपल्या सांगली जिल्ह्यातील जी काय जे गोरगरीब मुलं आहेत, ही मुलं जर समजा असं कुठल्या प्रकारे प्रशिक्षण घेत असतील तर त्यांना चांगलं